मिशन टीईटी, टीआयटी आणि सीटीईटी यामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण स्वप्न पाहत आहोत. आवाज माहिती कमी. आपण स्वप्न पाहत आहोत टीईटी, सीटीईटी आणि टीआयटी मार्फत असे 1000 महाराष्ट्रातले शिक्षक जे शैक्षणिक क्रांती घडवतील. आणि शैक्षणिक क्रांती घडवण्यासाठीचे शिक्षक कसे हवेत, तर ते किशोर जाधव सारखे असावेत असा एक मानस आहे. जे एमपीएससीतून हुकलेले परंतु जिल्हा परिषदेला जॉईन झालेले असे 100 शिक्षक पाहिजे. 100 शिक्षक असे पाहिजे जे स्पर्धा परीक्षेचं वेळ लागतील. 100 शिक्षक असे पाहिजे जे स्वच्छ अक्षर आणि सुंदर अक्षर कसं काढायचं याचं प्रशिक्षण देतील. असे 100 ध्येयवेळे शिक्षक पाहिजे की जे वारे गुरुजींसारखं आंतरराष्ट्रीय दर्जाचं काम करतील, जसले गुरुजींसारखं काम करतील. तर आपल्यासोबत आज प्राध्यापक किशोर जाधव सर आहेत. किशोर जाधव सर पण आता स्टेट क्वालिफाईड आहेत. टीईटी, टीआयटीतून जिल्हा परिषद वर्धा या ठिकाणी आता जस्ट न्यू जॉईन आहेत. त्यांचा संघर्ष पाहायचा आहे. त्यांनी टीईटी कशा दिल्या, कधी दिल्या, कसे पास झाले आणि संघर्षाच्या या काळामध्ये किशोर जाधव सर आणि मी पुणे या ठिकाणी तब्बल 8 वर्ष सोबत अभ्यास केलेला आहे. किशोर जाधव सर यांचा संघर्ष मी जवळून पाहिला आहे. त्यांनी पण या संघर्षाच्या, माझ्या संघर्षाच्या काळात ते माझ्यासोबत आणि मी त्यांच्या संघर्षाच्या काळात एकमेकांसोबत असं होतो. तर तुम्हाला किशोर जाधव सर हे त्यांचा परिचय पण देतील. कुठं कोणतं गाव आहे, मुख्य गाव कोणतं ते पण तुम्हाला सांगतील. आणि टीईटीचा अभ्यास कसा करायचा, कुठून करायचा, आम्ही कसा केला, म्हणजे पुणे यांनी आम्हाला कसं घडवलं हे पण सांगतील. त्यापूर्वी तुम्ही सर्वांनी लक्षात घ्यायचंय, सीटेटचं नोटिफिकेशन आलंय. कालच 17 तारखेला सीटेटचं नोटिफिकेशन आलंय. सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट ही जरी तुम्हाला द्यायची असेल तर सब्जेक्ट तेच आहेत, फक्त भाषा जी लँग्वेज मीडियम ऑफ एक्झामिनेशन असतं ते हिंदी आणि इंग्लिश असतं टेट. आणि महाटेटचं मराठी आणि इंग्लिश. एक्झामचा पॅटर्न तोच आहे. काही जण असं म्हणतात की टेट सोपी आहे महाराष्ट्र टेट, परंतु असं काही नाही. दोन्ही परीक्षा समतुल्य असतात. ज्याला जी सोपी वाटते ती त्या ठिकाणी तो देऊ शकतो. दोन्हीही तुम्ही द्या. 1 डिसेंबरला ते टेट आहे आणि 9 नोव्हेंबरला आपली महाराष्ट्र टेट आहे. तुम्ही कोणतीही परीक्षा देत असाल तरी त्या सिरीज मिशन टीम मध्ये 10 प्राध्यापक काम करत आहेत. त्यांची तुम्ही टेस्ट सिरीज लावा. फक्त 499 मध्ये ही टेस्ट सिरीज आहे. टेस्ट सिरीजचे मध्ये 150 टेस्ट तुम्हाला सोडवायला भेटणार आहेत. प्रत्येक विषयाच्या 30 अशा 150 पेक्षा जास्त टेस्ट फ्री पण असणार आहेत. 150 टेस्टचे आम्ही फक्त चार्ज घेतो. लाईव्ह क्लास फ्री केलेले आहेत सर्वांसाठी. युट्यूब चॅनल विवेकानंद क्लासेस याच्यावर जर तुम्ही गेलात, बरेच आता जे चॅनलवाले आहेत विवेकानंद क्लासेस आणि राम शेठ सर असं तुम्हाला दिसेल. इथं तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ देखील पाहायला भेटतात. जे क्लास झाले ते आज सकाळी माझा क्लास झाला त्याचं रेकॉर्डिंग तुम्हाला विवेकानंद क्लासेस या युट्यूब चॅनलवर पाहायला भेटत. अतिशय महत्वाचे बेसिक इंग्लिश ग्रामरचे 2 पार्ट या चॅनलवर प्लेलिस्ट मध्ये गेल्यास तुम्हाला पाहायला भेटतील. बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत इंग्लिश ग्रामर त्या ठिकाणी तुम्हाला शिकवलेलं पाहायला भेटेल. आता बघा, रामशेठ सरच का, असा बरेच जणांना प्रश्न पडतो. आम्ही का फुकट मध्ये काम करतोय, फ्री मध्ये का काम करतोय. आम्हाला याची जाणीव आहे. महाराष्ट्रातले अनेक मुलं क्लास लावू शकत नाहीत लाईव्हचा म्हणून, पण आम्ही सगळंच का फ्री देत नाही. तर तुम्हाला पण असं वाटावं काहीतरी मूल्य दिलं जावं. सर्वच फुकट दिलं, फ्री दिलं तर त्याचं मूल्य शून्य होतं. म्हणून रामशेठ सरच का, तर मी टीटी, टीटीटी, टीआयटी आणि स्टेट एज्युकेशन मध्ये बीएड कॉलेजला शिकवलंय, बीएड कॉलेजला शिकवलंय आणि 5 वर्ष डीएड बीएड कॉलेजला शिकवल्याच्या नंतर आणि 5 वर्ष पुन्हा सदाशिवपेठ मध्ये जाऊन अभ्यास केल्याच्या नंतर या सगळ्या संघर्षातून आम्ही शिक्षक म्हणून रुजू झालो. या संघर्षामध्ये किशोर जाधव माझ्यासोबत होता. किशोर आत्ता जॉईन झालाय आणि किशोरच्या अगोदर 2017च्या टीआयटी मधून मी जॉईन झालो. किशोरला मार्क मध्ये 129 आणि मला मार्क मध्ये 131. आणि आमचे मित्र आपल्याकडे हरिश्चंद्र मुंडे म्हणून, याला मार्क 133. हरिश्चंद्र मुंडे 5 सप्टेंबरला जॉईन झाले.
5 सप्टेंबर 1919 2017च्या TAIT आणि मी 131 मार्क घेऊन जॉईन झालो 10 ऑक्टोबर म्हणजे 10 ऑक्टोबरला माझं शिक्षण सेवक कालावधी पूर्ण होतंय. 11 ऑक्टोबरला मी जॉईन झालो. सॉरी, 11 ऑक्टोबरला जॉईन झालो, 10 ऑक्टोबरला माझा कार्यकाल 3 वर्षाचा पूर्ण होतोय. आणि किशोर जाधव सर जस्ट जॉईन डे 2023ला आता 1 वर्षभरापूर्वी परीक्षा झाली या परीक्षेतून. हे 2 मार्काचा जो फरक आहे त्यांना तब्बल इथं 2024ला घेऊन गेला. यावर्षी त्यांना 126 मार्क आहेत. हरिश्चंद्र मुंडे पुन्हा एकदा परीक्षा देऊन त्यांना आता जळगाव भेटले आणि जळगावला हरिश्चंद्र मुंडे पुन्हा एकदा जॉईन झाले. ही पहिल्या राऊंड मध्ये परभणी या ठिकाणी संस्थेवर जॉईन होते, पुन्हा परीक्षा दिली, पुन्हा जॉईन. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून जॉईन झालेले हे लोक तुमच्या सोबत आहेत. म्हणून आम्ही हे लाईव्ह का ठेवतो, फ्री का ठेवतोय. लाईव्ह केलं, लाईव्हला बसू शकला नाही तर युट्यूबला का म्हणून टाकतोय. त्याचं कारण आहे आम्ही जसा अभ्यास केला तसं तुम्ही अभ्यास केला, तुम्ही पण 100% पास होणार. आपल्यासोबत आहेत आजचे किशोर जाधव सर. किशोर जाधव सर, प्रथम तुम्ही तुमचा परिचय द्यावा, तुमचं एज्युकेशन सांगावं आणि हा जो तुमचा जीवन प्रवास आहे तो तुम्ही सर्व विद्यार्थ्यांसमोर सांगावा. हा सांगत असताना इतर विद्यार्थ्यांना काही डाऊट असेल तर त्यांनी चॅट बॉक्स मध्ये टाकावा. त्यांचे काही प्रश्न असतील चॅट बॉक्स मध्ये टाकावा. चॅट बॉक्सचा वापर करा. चॅट बॉक्स मधील प्रश्नांची उत्तरं किशोर जाधव सर तर देतीलच, परंतु मी पण देईन. बीएड ऑदर क्लास, सगळे ऑदर क्लास आहेत तुम्हाला त्याच्यामध्ये. इंग्लिशच नाही, इंग्लिशचा सकाळी सकाळी क्लास असतो 5:45 ते 6:45. गणिताचा पण तास असतो, सगळे तास असतात. संध्याकाळी आपण 9:15 वाजता एक तास ठेवतो. 9:15च्या तासिकेमध्ये आपण अनेक पाहुण्यांना पण बोलवतो. आपल्याकडं मानसशास्त्राचे पुस्तकाचे लेखक शशिकांत अन्नदाते सर पण येणार आहेत. प्राचार्य तेजस तिडके सर हे पण येणार आहेत. पुण्यावरून अनेक मान्यवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. ते आपल्यासोबत या ठिकाणी फ्री सेशन घ्यायला तयार आहेत. पुणेच नाही तर सबंध महाराष्ट्रातून प्रत्येक युनिव्हर्सिटीतून अनेक लोक या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करायला येणार आहेत. चॅट बॉक्स मध्ये तुम्हाला एक लिंक पाठवली, ग्रुप नंबर 8 विवेकानंद मिशन टीईटीची. तर त्याला तुम्ही जॉईन होऊ शकता. त्या ग्रुपमध्ये मात्र 100% आपल्याला फ्री क्लासची लिंक मिळत असते. तर असो, किशोर जाधव सरांकडे जाऊया. किशोर जाधव सरांचा आपल्याला जीवन प्रवास या ठिकाणी ऐकायचा आहे. किशोर जाधव सर. नमस्कार सर. नमस्कार. आवाज येतोय? यस यस सर्वांना सर. उपस्थित असलेल्या सर्वांना नमस्कार. भावी शिक्षकांना पण आम्ही तुमच्याच पातळीमधून गेलेलो आहोत. सर्वप्रथम रामशेठ सरांचे म्हणजे माझे पहिले गुरु आणि त्यांच्यासमोर माझा पहिला मीटिंग त्यांनी माझ्यासाठी आयोजित केली त्याबद्दल सरांचे पण धन्यवाद. गुरु शिष्याची जोडी आज पहिल्यांदा सोबत येत आहेत. गुरु समोर आहेत, प्रश्न विचारणार आहेत मला, मी त्यांचे उत्तर देणार आहे. आवाज येतोय सर सगळ्यांना? यस यस सर, यस आवाज येतोय. हा, तर त्यामुळं आज थोडीशी भीती आहे, ज्यावेळेस परीक्षेला जाताना भीती वाटली नाही. पण माझ्याच गुरु माझ्यासमोर मला प्रश्न देणार आहेत आणि ते प्रश्न, त्या प्रश्नाचे उत्तर टॅकल करताना थोडं कठीण जाणार आहे, मनामध्ये धडधड आहे. पण तुमच्या प्रश्नांचे प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी मला राम सरांनी जे आमंत्रण दिलं त्याबद्दल त्यांचे सर्वांचे धन्यवाद. आणि सर्व उपस्थित असणारे ऑनलाईन त्यांचे पण सर्व भावी शिक्षकांचे धन्यवाद मानतो. माझं नाव, संपूर्ण नाव किशोर नारायणराव जाधव. माझा तालुका देगलूर, जिल्हा नांदेड. माझं मूळ गाव कावळगड्डा, देगलूर तालुक्यामध्ये येतं. माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद गावामध्ये झालं 4थी पर्यंत. त्यानंतर 5वी पासून 10वी पर्यंत, 12वी पर्यंत मी देगलूर तालुक्यावर शिकलो. माझं शिक्षण मानव विकास विद्यालय देगलूर या शाळेत झालं आणि समोरचं शिक्षण 11वी 12वी देगलूर कॉलेज देगलूर या कॉलेजमध्ये झालं. तिथून आम्ही डीएड साठी प्रवासासाठी एका मार्कासाठी म्हणजे मार्कांची रेस हे पहिल्यांदा डीएड म्हणजे 12वी झाल्यानंतर पहिल्यांदा आढळली. एका मार्कासाठी मला माझा विभाग सोडून मला गडचिरोली जिल्ह्यामध्ये डीएड करण्यासाठी जावं लागलं. तिथं साईबाबा ज्युनियर कॉलेज इथं माझं डीएडचं शिक्षण झालं. त्यानंतर प्रवास सुरू झाला तेव्हा पहिल्यांदा 2009ला आम्ही जेव्हा फर्स्ट इयरला होतो तेव्हा ही सीटीईटी ही लागू झाली आणि त्याच्या माध्यमातून शिक्षक भरण्याची प्रोसेस सुरू झाली. त्यावेळेस आम्ही जस्ट फर्स्ट इयरला होतो, फर्स्ट इयर पास होऊन सेकंड इयरला.
सेकंड इयरला मग 2009ला एक आणि 2010 अशा दोन सीईटी झाल्या आणि त्या दोन्ही सीईटी आम्हाला देता आले नाहीत. माझं डीएड पूर्ण झालं 2011ला. मग 11 झाल्यानंतर आम्ही एक वर्ष गावाकडे होतो. नंतर शिक्षकाचे क्लासेस लावण्यासाठी आम्ही लातूर येथे क्लासेसला गेलो, सोहम सरांच्या क्लासेसकडे. बरेच जण सोहम सरांचे क्लासेस माहीत असतील. त्यानंतर एक दीड वर्ष तिथे केलं. मग नंतर 2012ला शिक्षक भरतीवर बंदी आली आणि शिक्षक भरतीवर बंदी आल्यानंतर आम्ही गावाकडे आलो वापस. गावाकडे वापस आल्यानंतर माझा जो भाऊ होता अमोल नारायणराव जाधव, आता तो ग्रामसेवक पदावर आहे. त्याचं शिक्षण चालू होतं सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीला. तो म्हणत होता की तुझं शिक्षण करण्यासाठी समोरचं पुण्याला ये, परंतु घरची परिस्थिती, इथं सर्व बसलेले शेतकऱ्यांचीच मुलं आहेत. त्यामुळं रामसरांनी हा जो उपक्रम घेतलाय शेतकऱ्यांच्या मुलांसाठी फ्री आणि त्याची जाणीव असावी म्हणून 499ची टेस्ट. तर आम्ही दोघं भाऊ एकाच वेळेस शिकू शकत नव्हतो. त्यामुळे मी काही दिवस वर्षभर गावाकडे राहिलो आणि 2013ला ऑक्टोबरमध्ये मी पुण्याला गेलो आणि तसा भाऊ वापस आला. मग त्यानंतर माझं एमपीएससी सुरुवात झाली. शिक्षक भरतीवर बंदी आल्यानंतर एमपीएससी करावं. घरच्यांनी विश्वास दाखवला की तुझ्यामध्ये आहे पोटेन्शियल, तू एमपीएससी करू शकतो. पण एमपीएससीचं नियम पण माहीत नसताना आम्ही एमपीएससी मध्ये उतरलो आणि पहिल्यांदा प्रवास झाला अहिल्या लायब्ररी सदाशिव पेठमध्ये. पहिल्यांदा तिथं अभ्यासिकेला जॉईन केलं आणि तिथं अभ्यासिकेला पण रेसच. सकाळी पहाटे 5 वाजता जाऊन रांगेत उभा टाकलं तर कुठतरी लायब्ररीला ऍडमिशन भेट. माझ्यामध्ये त्यावेळेस राम सर एक ते दोन लायब्ररी असतील पुण्यामध्ये 2012-13च्या दरम्यान. एक होय होय. गोगावले जवळ एक होती युनिव्हर्सिटी आणि एक अहिल्या युनिव्हर्सिटी, अहिल्या लायब्ररी. ही दोनच अभ्यासिका आणि संपूर्ण महाराष्ट्रात एमपीसीचे रिझल्ट म्हणजे अहिल्याचा रिझल्ट. अहिल्याचा रिझल्ट जो असेल तो कट ऑफ तिथून अगोदर कळायचा, परीक्षा कधी होतात अगोदर कळायच्या आणि रिझल्ट कधी लागतो ह्याचं पण तिथूनच अहिल्या लायब्ररीमधून कळायचं. पहिल्यांदा लायब्ररी जॉईन केली. पहिल्या 2 दिवसात कोणीच मिळत नव्हतं. तिसऱ्या दिवशी मोठा हॉल केला आणि त्या किशोर, हॉलमध्ये मला जे गुरु भेटले ते माझे प्राध्यापक राम सर, आणि यांच्या बाजूला बसून अभ्यासाला सुरुवात झाली पहिल्यांदा. आणि त्यांच्या किशोर सर, बाजूला एक अभ्यासाला सुरू करताना एक मिनिट तुम्हाला थांबवतो. एक मिनिट थांबवतो. एका ताईचा प्रश्न आहे की आता TAIT झाली 2017ला झाली, नंतर आता तुमची 23ला झाली, म्हणजे 22ची 23ला झाली समजा. तर यामधून तुम्ही जॉईन झालं तर आता कधी लगेच होणार? आता हे काही गव्हर्नमेंट आपल्याला विचारत नाही कधी होणार, ते काही सांगता येत नाही, अनिश्चित काळ असतो. 17 नंतर डायरेक्ट आता झाली म्हणजे विचार करा. आणि मी जॉईन 2017च्या TIT मधून 2021ला जॉईन झालो, म्हणजे हा स्ट्रगल आहे. स्ट्रगल काय बघा, एमपीएससीचा अभ्यास करायला गेलेला हा विद्यार्थी अनेक परीक्षा पास आहे. PSIच्या याच्यामध्ये इंटरव्ह्यू पर्यंत गेलेला, अनेक वेळेस मैदानावर धावलेला माणूस या ठिकाणी 5-7 वर्ष 8 वर्ष पुण्यासारख्या ठिकाणी राहून देखील TIT TET या परीक्षा पास होऊन देखील शिक्षक होण्यासाठी धडपडत होता. त्याच्यामध्ये हा जो काळ आहे, तुम्हाला असं वाटतं काय काय संघर्ष आहे? संघर्ष काय आहे? जाऊन बघा. पुण्यात तुम्ही 5 वर्ष अभ्यास करा, तुम्हाला ज्यावेळेस अपयश येतं, यश फुलकावणी येतं, त्यावेळेस काय आपले हाल होतात ते तुम्हाला कळत. आता जे आम्ही पोटतिरीनं बोलतोय, मी सांगितलं की मी एज्युकेशन मध्ये 9 परीक्षा पास. अरे पण मी 50 परीक्षा नापास, 50 एमपीसीच्या परीक्षा आम्ही नापास झालोत ना. या अपयशामध्ये तुम्हाला त्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहतच नाही. कारण तुम्ही अभ्यास केलेला असतो. 18-18 तास त्या ठिकाणी मुलं बसलेली असतात, किमान 16 तास अभ्यास करतात. घरच्यांनी मोठ्या आशेने त्या ठिकाणी पाठवलेलं असतं. आपण अधिकारी व्हायचंय म्हणून आपण गेलेलो असतो. आपण अधिकारी नाही होऊ शकलो, मायबाबाची स्वप्न नाही पूर्ण करू शकलो, तर आपल्याला किती वाईट वाटतं. याचं उदाहरण तुम्ही आता काही दिवसापूर्वी पाहिलं असेल, किती वाईट निगेटिव्ह मध्ये लोक जातात, आत्महत्या करण्यापर्यंत मुलं गेली. हाल काय होतात एमपीएससी करणाऱ्या अपयशी ठरत असलेल्या मुलांना, त्यांची मानसिकता काय होते. आता खरं सांगू का तुम्हाला, तुम्ही या ठिकाणी टीईटी देत आहात, 2-4 प्रयत्न केलेत आणि जर अपयश झाला असेल तर तुम्हाला काय वाटत असेल? डीएड कशाला केलंय, बीएड कशाला केलंय, मास्टर कशा होण्यासाठी काय काय किती संघर्ष करावा लागतोय असं वाटतं. किशोर जाधव सरला फक्त 2 गुण कमी आहेत. किशोर जाधव सरांचे तब्बल 3 वर्ष गेले त्याच्यासाठी, विचार करा. 2 मार्क. रामशेठ सरांना हरिचंद्र मुंडे सरांपेक्षा 2 मार्क कमी होते. त्यांचे ते 19ला जॉईन झाले आणि मी डायरेक्ट 21ला. 2 वर्ष 2 मार्क. आता त्याच्यामध्ये काय नोकरी होत्या का मला? कोरोना काळात तर रस्त्यावरची शाळा मी चालवत होतो. किशोर जाधव सरांना माहिती आहे, रस्त्यावरची भिकारी मुलांना आम्ही शिकवत होतो, 75 मुलांना शिकवत होतो. लोक घराच्या बाहेर यायला तयार नव्हते, त्यावेळेस मी त्या मुलांना शिकवतो.
भिकारी मुलांना शिकवणं इतकं सोपं आहे? आनंद शाळा घेणं इतकं सोपं आहे? रस्त्यावरची शाळा चालवणं इतकं सोपं आहे? या सर्व संघर्षाच्या काळामध्ये किशोर सारखे मित्र देखील त्यांच्या जीवनामध्ये संघर्ष करतो. 10,000वर 5,000वर नोकरी, अरे पाटील आडनाव लावायचं आम्ही. 10-10 एकर जमीन, लोक पुन्हा असं इकडे इकडे बघायला आले. PSI होणार होतच की असं म्हणालेले, हा धावायला जायला. एकदा नाही, मला वाटतं किशोर सर तुम्ही 2 वेळेस PSIच्या फिजिकलला होतात बरोबर? बरोबर सर, बरोबर. 2016 आणि 2017 बॅच. मला सांगा, तुम्ही PSIचं स्वप्न बघणारा 2 स्टार खांद्यावर असावेत असं वाटणारा हा माणूस साधा शिक्षक न होऊ शकणं त्याच्यासाठी किती मोठं लाजीरवाणी गोष्ट वाटत असेल, किती अवमानात्मक पद वाटत असेल. काय किशोर दादा तुम्ही काय फील करत होतात बरं आता शिक्षक म्हणून जॉईन होईपर्यंत? शिक्षक होईपर्यंत जॉईन होण्यासाठी सर भरपूर संघर्ष केला. तुम्ही बघितलात 2014 मध्ये तुमची भेट झाली आणि त्या 14 मधून आम्ही जर पहिल्याच वेळेस टप्प्यामध्ये PSIची परीक्षा पहिल्या वेळेस प्री पास होऊन मेन्सला गेलो, पण मेन्सचा अभ्यासक्रम माहित नव्हता. तुमच्या बाजूला बसून बरेच वेळेस विचारलं की सर मेन्सचा अभ्यास कसा असतो, मेन्सला अभ्यास काय करावं लागतं, याचं संपूर्ण मार्गदर्शन तुमचं मिळालं. परंतु कुठेतरी अभ्यासाची कमतरता किंवा त्याचं नियोजन व्यवस्थित लावत नसल्यामुळं 2014ला तर मेन्स गेली, 2016-17 पण टप्प्यामध्ये इंटरव्ह्यू पर्यंत जाऊन वापस आलो. त्यानंतर हा संघर्षाच्या काळामध्ये उभारी देण्यासाठी फक्त आई आणि वडील. आयुष्यात लक्षात ठेवा, सर्वांना सूचना आहे की सगळ्यांना माहित आहे, बरेच जणांकडून ऐकलं असतं की आयुष्यामध्ये फक्त 2च व्यक्ती असतात, ती म्हणजे आई आणि वडील, जे नेहमी पाठिंबा देत असतात. परंतु समाजातील काही लोक घटक आई वडिलांना जेव्हा बोलायला सुरू करतात, तेव्हा आई वडिलांचाही सूर काही वेळेस माणसाला कुठतरी वाटतं की पोरग आता बरंच वेळ झालं, 4 वर्ष झाली, 5 वर्ष झाली, आता कुठतरी उद्योगधंद्याला लागलं पाहिजे. थोडस आई वडिलांचं शिकावं वाटतं. 50%वर मध्ये येतं की 50% घरला यायला पाहिजे. परंतु ज्या वेळेस आपल्या सोबत चांगले अभ्यास करणारे, चांगल्या विचाराचे, चांगले अधिकारी घडवणारे आणि चांगले समाज कार्यकर्ते निर्माण करणारे जे मित्र सोबत असतात, त्याच्यामध्ये राम सर आपले ते माझ्या पाठीशी होते. राम सरांसोबत आणि PSI मोरे, आज 2000 माझ्या बॅचचा जो आहे तो PSI मोरे, अजित लोणकर, हे असे बरेच मित्र आहेत ज्यांनी पाठीवर हात ठेवून म्हटलं की मित्रा लढ, तुझ्यामध्ये आहे ती क्षमता, आहे ती पोटेन्शियल आहे. कधी कधी रात्रभर रडायला यायचं. बरेच वेळेस असं झालं की 3 वेळेस माझ्या जन्मदिवशी, म्हणजे 10 ऑगस्ट माझा जन्मदिवस, त्या 3 वेळेसला तिन्हीच रिझल्ट गेले आणि त्याच्यामधला एक म्हणजे 2017चा रिझल्ट शिक्षक भरतीचा. 2019ला ज्या दिवशी लिस्ट लागली, 10 ऑगस्टचा दिवस होता, सगळ्यांनी काढून बघा. त्या 10 ऑगस्टच्या दिवशी माझा जन्मदिवस होता आणि त्या दिवशी माझा रिझल्ट गेलेला. त्या दिवशी कोणाजवळ म्हणजे बर्थडे साजरा करायची इच्छा नाही, तर मुलं नेले तरी थांबायची इच्छा नाही. PSIचा रिझल्ट येता सुद्धा रात्र रडून काढले. माझ्यासोबत माझे आई वडील सुद्धा 1 वर्ष डिप्रेशन होते. त्यामुळं 0.25चं महत्व आम्हाला MPSC मध्ये कळालं होतं. आणि ह्या 2 मार्काचा जो फरक सरांनी सांगितला, ते 2 मार्काचा फरक 2019 पासून 2024 पर्यंत इतपत नाही तर आपल्यासोबत असणारी सहपत्नी सुद्धा कुठतरी डगमगते. जिथं आपल्या सोबत पाठिंबा देण्यासाठी, आपल्या उभारी घेण्यासाठी सुद्धा पत्नी उभे टाकते, तिथं सुद्धा कुठतरी डगमगलेले असते की आपला साथीदार प्रयत्न करतोय पण अपयशी येतोय, याच्यामध्ये काहीतरी म्हणजे कमी पडत आहे, यांना पोटा पाण्याचं बघलं पाहिजे. परंतु आपला मित्र असा असतो की सरांची कविता आहे, राऊत सरांची माझ्या मते, की मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. हे मित्र जे असतात ना, हे मित्र पाठीवर हात ठेवून, कधीच मित्र जो प्रामाणिक, आपल्या बुद्धीला समजणारा आणि आपल्याला समजून घेणारा मित्र कधीही आपल्याला आपल्या मार्गातून बाजूला करण्याचा प्रयत्न करत नाही. मला 2020, 21, 22 पर्यंत मी MPSC तयारी केली. 2013 पासून अनेक वेळेस PSIचे 3 मेन्स दिले, STIची 1 मेन्स दिली. 2017 पासून जेव्हापासून कंबाईन गट क सुरू झाली आणि प्री मेन्स लागू झाली मंत्रालय क्लर्क आणि टॅक्स, 2017 पासून 2023 पर्यंत प्रत्येक मेन्सला मी आहे, परंतु त्याच्यामध्ये माझा रिझल्ट आला नाही. बरेच वेळेस खचायचं, पण खचत असताना सुद्धा जेव्हा राम सर लागले, राम सरांचं जे काम बघितलं की आपण काम करत असताना प्रत्येक वेळेस पैसा भेटावंच आहे नाही, तर आपल्या ज्ञानाचा, आपल्या बुद्धीचा, आपल्या असणाऱ्या अंगामध्ये पोटेन्शियलचा आपण आपल्या समाजामध्ये जे आपल्याला लहानपणी भेटलं नाही ते लहान मुलांना द्यायचं. ते 2019 मध्ये कोरोनाच्या काळानंतर त्यांनी जे रस्त्यावरच्या मुलांना किंवा झोपडपट्टीच्या मुलांना एकत्र करून शिक्षण दिलं, त्याच्यातून आणखी प्रेरणा मिळाली. ती नेहमी सातत्यानं सांगायचे, तुला जर कधीही वाटलं की डिप्रेशन आला, अभ्यास करावा नाही वाटलं, तर तुझ्या ज्ञानाचा उपयोग आमच्यासाठी कर. तुला वाटले तर पैसे मी देतो, माझ्या बीडला ये आणि बीडला येऊन आंबेजोगाईला माझ्यासोबत जॉईन कर, आपण दोघं शिकू. अशी भरपूर प्रेरणा मिळाली. त्याच्यामुळं आम्ही सातत्यानं त्याच्यामध्ये टिकून राहिलो.
बरेच वेळेस रडणं आलं. 2023ला जेव्हा लग्न झालं तेव्हा लग्न पहिला प्रश्न होता की घरी नेऊन खर्चायला काय द्यायचं, बायको जेव्हा पैसे मागेल तेव्हा द्यायचं काय, हा प्रश्न उभा टाकला होता. त्याही वेळेस अनेक मित्रांनी म्हटलं की घाबरू नकोस, तुझ्याजवळ ज्ञान आहे त्या ज्ञानाचा उपयोग कर. 2022 मध्ये मी शाळा जॉईन केली पिनॅकल इंटरनॅशनल स्कूल नांदेडला, इंग्लिश मिडियमला. आपल्याजवळ ज्ञान असतं ते ज्ञान कधीही वाया जात नाही. असं समजू नका की तुम्ही अभ्यास केलेल्या प्रत्येक गोष्टीचा तुम्हाला कुठे ना कुठे फायदा होणार आहे. 2013 पासून 2024 पर्यंत तुमच्याजवळ समोर बसलेला माणूस तब्बल 2013 पासून 2024 पर्यंतच्या जेवढ्या परीक्षा झाल्या त्या प्रत्येक परीक्षेमध्ये सहभागी होता. प्रत्येक वेळेस फ्री पास मेसला जायचा आणि तिथून वापस यायचा. म्हणजे अपयशानं खचून न जाता आपल्याजवळ असलेल्या ज्ञानाचा आपल्यावर विश्वास असला पाहिजे आणि आपल्यासोबत कोणीतरी एक मित्र असावा जो नेहमी म्हणणारा असावा की तुझ्यात पोटेन्शियल आहे, आणि ते पण खरा मित्र असावा. जर असेल तर आहे, नसेल तर नाही म्हणून सांगणार असावा. नाहीतर खोटारडे मित्र, तोंडावर गोड बोलणारे, छान आहे तुझा अभ्यास चांगला आहे आणि तू करत राहा असं म्हणतात, पण खरंच असेल. कारण आपल्याला कळतं 2 3 4 वेळेस दिल्यानंतर आपण जेव्हा, तुम्ही आता टीईटीची परीक्षा कोणी पहिल्यांदा देत असेल, कोणी दुसऱ्यांदा देत असेल, कोणी तिसऱ्यांदा देत असेल, तर एखाद्या मार्गावर जाऊन 1 मार्कानं 2 मार्कानं 4 मार्कानं आपण 80 पर्यंत जातोय, 82ला जातोय. 90 हा ओपनचा कट ऑफ आहे, 82 83 मार्क हा कास्टचा कट ऑफ आहे. तर आपण 4 5 मार्काच्या आसपास चालू आहे. म्हणजे ते 4 5 मार्क जे समोरचे आहेत ना, घरच्यांना सांगायला आपल्याला लाज वाटतं की मला 82 80 पडले, जर 3च पडले असते तर पास झालो असतो. असं एक वेळेस घरचे ऐकतात, 2 वेळेस ऐकतात, 3 वेळेस ऐकतात. 3 वेळेस नंतर महिला आहेत त्या महिलांचे नवरे पण ऐकणार नाहीत, घरचे आई वडील पण ऐकणार नाहीत, समाज पण ऐकणार नाही. हा फेकू माणूस आहे, दरवेळेस 1 मार्क 2 मार्क म्हणतो. याच्यासाठी हे जेव्हा असं बोलतात तेव्हा खरंच आपला रोड येतं. आणि ते पहिले वरचे जे 3 मार्क आहेत ना, त्या 3 मार्कासाठीच घासावं लागतं. सामान्य विद्यार्थी आजही जाऊन पहिल्यांदा परीक्षा दिल्यानंतर 60 65 70 पर्यंत जातो. आणि तशी मुलं भेटतात, अबे मी पुस्तकच वाचलो नाही, मी पाणीही काढलं नाही आणि मला 70 पडले. तू 3 वर्षापासून अभ्यास करताय, तू 80 मार्कावरचा आहे, मी एका परीक्षेत तुझ्या जवळ आलो एवढ्या 10 मार्कावर, पण हे समोरचे 3 मार्क आहेत. तर सगळ्यांना सूचना आहे की या 3 मार्कासाठी आपल्याला खूप जड लागतं. जेवढे 70 मार्क घेण्यासाठी तुम्ही प्रयत्न केलात त्याच्या 4 ते 5 पट ते वरचे 3 मार्क घेण्यासाठी, 2 मार्क घेण्यासाठी असतात. कारण 2 मार्क 2 वर्ष वाया घालतात. मग त्यांच्या राम सरांपेक्षा 2 वर्ष मला मार्क कमी होते. तब्बल 2017 ते 2024 वाट बघायला लावली. म्हणजे मार्क 2च असतात, परंतु संघर्ष किती लागतं. त्या संघर्षाच्या काळामध्ये किती वेळेस रडावं लागतं. कारण वय जेव्हा झालेलं असतं तेव्हा आपण आई वडिलांसमोर रडू शकत नाही, आपल्या बायकोसमोर रडू शकत नाही, आपल्या लेकरासमोर रडू शकत नाही, कुठंच नाही. आपलं पुस्तक आणि आपली बुद्धी हे एकत्र ठेवून सातत्यानं अभ्यास करावा लागतो. त्यासाठी आपल्याला कोणीतरी हवासा आणि पाठीवर हात ठेवणारा, लढ म्हणणारा आणि अडचणीच्या काळामध्ये नेहमी फोन करून विचारणा करणारा. कारण मी जेव्हा अपयशी होत होतो तेव्हा नेहमी नेहमी सांगायचे, मी सकाळी 7 वाजता शाळेला जायचो, संध्याकाळी 7 वाजता घरला यायचो. ते 12 तास काम खाजगी शाळेवर केलेलं आहे, पिनॅकर इंटरनॅशनल स्कूलला. ट्युशन प्लस शाळा हे करताना संसार सांभाळायचा. अशामध्ये माणूस डिप्रेशन मध्ये जातो. तेव्हा नेहमीच राम सर म्हणायचे की जेवढा वेळ मिळेल, 1 घंटा भेटेल, 2 घंटा भेटेल, अर्धा घंटा भेटेल, जेवढा वेळ भेटेल तेवढा तू वाचत चल, वाचत राहा. म्हणजे तुला असं वाटेल की तुझी म्हणजे बुद्धीमधून बाहेर जाणार नाही, की तू परीक्षेच्या आतमध्ये आहे, बाहेर गेला नाही, मी ट्रॅकवर आहे. ही तुझी बुद्धी तुझ्या मनाला नेहमी सांगत राहील आणि हीच ज्योत हीच तेवत राहील. आणि शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असल्यामुळं माझा विषय मराठी होता, 10वी पर्यंत मराठी शिकवलो मी तब्बल 2 वर्ष. बोर्डाचे पेपर सुद्धा सेटअप केले, बोर्डाचे पेपर तपासले. याचा मला एक फायदा झाला की मी त्या क्षेत्रामध्ये शिक्षण क्षेत्राशी निगडीत असल्यामुळं माझा एमपीसीचा अभ्यास वाया गेला नाही. आजही मी जेव्हा उभा टाकतो तेव्हा आम्ही राम सरांची प्रेरणा घेऊन आम्ही जेव्हा जेव्हा आम्हाला कुणाला सांगायची इच्छा निर्माण होते, कोणाला व्हिडिओ कॉल सांगायचा असेल, कोणी माहिती विचारली असेल, तर आम्ही मोफतपणे देतो, कोणाचाही 1 रुपया घेत नाही. आणि याच्या पाठीमागे फक्त प्रेरणा आहे ती राम सरांची. कोणाचे प्रश्न असेल तर सर राम सर विचारू शकतो. किशोर सर यांच्या प्रश्नामध्ये यांनी यांनी छान प्रश्न, बरेच जणांनी खूप छान प्रश्न विचारले. आणि त्याच्यामध्ये टीएटीला निगेटिव्ह असतं का? निगेटिव्ह नसतं, काही नसतं. पात्रता परीक्षा ही जस्ट इज कॉमन थिंग. कोणती पुस्तकं वापरायची? विवेकानंद क्लासेस या युट्यूब चॅनल जाऊन पहा. मला कोणती पुस्तकं वापरायची याच्यावर माझं फर्स्ट लेक्चर झालंय. 10 तारखेला मी लेक्चर घेतलंय कोणती पुस्तकं वापरायची. आणि तुम्हाला इथं बाजूला पण सीटीईटी टीईटी हे सगळे झालेले पुस्तक आहेत, 5 10 वर्षापूर्वीची पुस्तकं आहेत. आणि त्याच्यानंतर मी गेलेल्या वर्षी 70 मुलांची सीटीईटीची एक बॅच घेतली आहे. आणि ती गायडन्स बॅच आहे, त्याच्यासाठी 1000 रुपये फीस होती, फक्त गायडन्स. गायडन्स मध्ये काय काय वाचायचं, कुठून वाचायचं, एवढंच.
लाख पानाचं आम्ही तुम्हाला पीडीएफ नाही देणार. लाख पानं कधी वाचणं होणार आहेत? आम्हाला पण माहिती आहे तुम्हाला नाही वाचणं होणार. पण त्यातले कोणते वाचायचे एवढंच मी सांगणार. डॉक्टरकडे गेले, डॉक्टर काय काम करतो? बाबा हे कर, तुझं बरं होशील. तसं काम आम्ही या ठिकाणी तुम्हाला करणार. इंग्लिशसाठी कोणतं बुक वापरावं? आम्ही आमच्या काळामध्ये जे वापरलं ते रेन अँड मार्टिन स्कूल इंग्लिश ग्रामर म्हणून आहे. तर ती बुक वापरावं. आता परत तुम्हाला सांगतो ह्याच्यासाठी कोणतं वापरावं, त्याच्यासाठी कोणतं वापरावं. तुम्ही व्हिडिओ बघा, विवेकानंद क्लासेसवर जाऊन तुम्ही व्हिडिओ बघा, युट्यूब चॅनल सर्च करा, रामशेठ सर सर्च करा, तुम्हाला क्रोमला सापडेल. विवेकानंद क्लासेस रामशेठ सर असं केलं तर तुम्हाला मी दिसते तिथला 1 तासाचा व्हिडिओ पहा. ती व्हिडिओ तुमच्यासाठी. मी सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी युट्यूबला ही व्हिडिओ अपलोड करत असतो. तुम्ही लाईव्ह सेशन मध्ये काही प्रश्न जे आहेत ते तुमच्या एक्झामशी रिलेटेड किंवा खरंच ते प्रश्न वाटावा असे असावे. आता निगेटिव्ह नसतं वगैरे. तुमच्या क्लासचा आम्हाला नक्की फायदा होईल. 100% तुम्हाला सर्वांना फायदा होईल. पण तुम्हाला एक सांगतो, कोणतीही गोष्ट सगळीच फ्री मध्ये घेऊ नये. पुढची माणसं माझ्यासोबत 10 लोक काम करायला तयार आहेत, काम करतायत, फ्रीमध्ये शिकवायचं काम करतायत, परंतु त्याच्यासाठी मानधन घेत नाही. त्यांच्यावर माझी जबरदस्ती कोणतीही नाही. पण टेस्ट काम करत असतील तर 499 पे करायला तुम्हाला काहीही हरकत नाही. टीईटी पण पास होऊ शकाल तुम्ही त्याच टेस्ट सिरीज मध्ये. आणि तुम्हाला हिंदी इंग्लिश ज्यांना मटेरियल पाहिजे त्यांना हिंदी इंग्लिशचं मटेरियल मिळून जाईल, फ्री मटेरियल मिळून जाईल, नोट्स फ्री मिळून जाईल. त्याच्याविषयी काही वाद नाही, त्या फ्रीच असतात. लाईव्ह सेशन फ्री असतील, त्याच्यामध्ये पण अजिबात हे नाही. तर बघा, किशोर सरांनी सांगितलं तसं तुमच्या या जीवन प्रवासात तुमचे मित्र महत्वाचे आहेत. पास होण्यासाठी एकटे अभ्यास करत बसू नका, तुमच्या मित्रांना सोबत घ्या जे तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी देत. 2 वेळा टीटी दिला अभ्यास न करतो तेव्हा 60 मार्क पडले, टीआयटी निघत नव्हती. 60 मार्क पडले, 70 मार्क पडले, कारणच नाही. किशोर सरने सांगितलं 1 मार्काने रिझल्ट गेला, 2 मार्कांना. तुम्हाला सांगतो, कितीही जवळचे पाहुणे नातेवाईक म्हणणारे ते फेकू म्हणायला लागतील लोक अक्षरशः. ह्याचं काय खरंय? इतक्या वर्ष अभ्यास असते का? नोकरी कशी लागे नाही? हे पुण्याला काय मजा मारायलेत का? या आविर्भावात लोक बोलायले असतात. याचं काय खरंय? यांना कोण यांच्यासोबत लग्न कोण करणार इथपर्यंत? मग मला सांगा, वयाची 30 गाठल्याच्या नंतर, नोकरी नाही लागल्याच्या नंतर ते पण अभ्यास करून प्रत्येक मेन्स परीक्षेला किशोर सरांसारखे विद्यार्थी असून, धडपडणारे विद्यार्थी असून, अभ्यास तुम्ही म्हणाल तर किशोर सरांनी मराठीचा अभ्यास, मला चांगला आठवतंय की मराठी आम्ही पाटील सरांचे क्लास, अमोल पाटील सरांचे क्लास केलेले होते आणि त्यांचे रजिस्टर किमान 50 वेळेस वाचला. पाठ केलं असं पाठ. किशोर सरांना मराठी विचारलं एखादं, पाठ असायचं पाठ. सरळ शिवायला गेले की त्यांना 25 पैकी 23 24 मार्क असायचे. तरी नोकरी नाही लागायची. अवघड आहे का नाही? वाईट वाटतंय का नाही त्यावेळेस? आता तुम्हाला बऱ्याच जणांना कसं किती वाईट वाटतं बरं? आपल्याला मार्क पासिंगसाठी 1 मार्क कमी पडला, 2 मार्क पडला कमी. मग अशा वेळेस घरच्यांनी पण साथ द्यायची सोडून ते जर सोडून चालले तर त्याच्यापेक्षा अजून किती वाईट वाटत. आई आणि वडील हे सोडून तुम्हाला कोणीही चांगलं म्हणत नाही. तुम्हाला मी सांगितलं तसं मी एज्युकेशन मध्ये 9 परीक्षा पास आणि फर्स्ट अटेम्प्टला प्रत्येक परीक्षा. पण एमपीएससी मी पास झालो नाही. बरेच लोक मला पण म्हणायला लागले काय खरंय. मी वयाच्या 22व्या वर्षी प्राध्यापक म्हणून काम करत होतो 2011 साली. माझ्या 50 लेकरांच्या बॅच मध्ये एक लेकरू फक्त नापास झालं. 49 मुलं इंग्लिश मध्ये मी पास केलं. पण तरी देखील प्रश्नचिन्ह. एमपीएससीचा अभ्यास करायला गेलाय 2012 साली, 17 पर्यंत काहीच झालं नाही. त्यांना काय सांगू मी? 2013ची परीक्षा पास आहे, 16ची परीक्षा पास आहे, स्टेट पास झालोय मी आणि मी शिक्षक होणार आहे. आमच्या रक्तात शिक्षक होते. किशोर सर गडचिरोलीला असताना तिथं लेकरांसोबत 6 महिन्याचा कालावधी हमखास सांगायचे. मी विद्यार्थ्यांमध्ये किती समरस होऊन शिकवायचो हे सांगायचे. डान्स कसा शिकविला, सांस्कृतिक कार्यक्रम कसे शिकवून घेतले, या सर्व गोष्टी तुमचं व्ह्यूज या ठिकाणी हे करत असतात, कसं आहे ते बघत असतात. आणि तो व्ह्यूज किशोर सरांचा शिक्षक होण्याचा होता, म्हणून आज ते शिक्षक म्हणून रुजू आहे. आयुष्यात अनेक संघर्ष येत असतात. प्रत्येक संघर्षामध्ये तुमचे मित्र तुमच्यासोबत असतात. म्हणून तुम्हाला सर्वांना ते गाणं माहिती आहे, सर्वांचं पॉप्युलर गाणं झालंय आता. दुःख आडवा येला, दुःख आडवा येला उंबऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा.
तर तुम्हा सर्वांच्या आयुष्यात असे मित्र असायला, एक तरी असा मित्र असायला पाहिजे. एक तू मित्र कर आरशासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. ही परीक्षा पास व्हायची असेल तर तुम्हाला एकट्याला चालून चालणार नाही, तुमचे मित्र तुमच्या सोबत असले पाहिजेत. त्यांच्यासाठी तुम्ही एकमेकांच्या मदतीनं ही परीक्षा पास होणार आहात. तुमच्या सोबत आम्ही तयार आहेत, कारण आम्हाला महाराष्ट्र घडवायचं आहे. मोडखत आलेली ही शिक्षण पद्धती सुधारायची. ईश्वर सर एका जिल्ह्यात काम करतात, आता प्रत्येक जिल्ह्यात माझा मित्र आहे, प्रत्येक जिल्ह्यात माझा एका ठिकाणी तरी विद्यार्थी आहेच आहे. आणि तो विद्यार्थी पुढचा महाराष्ट्र घडवणार आहे. शिक्षणामध्ये क्रांती आणण्याची गरज आहे. आणि ही क्रांती जर आणायची असेल तर निवडक शिक्षकांची इथं गरज नाही. जे आळस करतायत त्यांची गरज नाही, रडत बसतायत त्यांची गरज नाही, संघर्ष करतायत, स्वाभिमान जगतायत त्यांची गरज आहे. शिक्षण क्षेत्राला पास व्हायचं म्हणजे काय असतो? तुम्हाला जितनराम मांझीचा 2 मिनिटाचा व्हिडिओ मी तुम्हाला पाठवला सर्वांना, प्रेरक कहाणीमध्ये, यांच्यापासून प्रेरणा घ्या. जितनराम मांझी डोगर फोडत असताना त्यांना एक पत्रकार म्हणतो, पत्रकाराला जितनराम मांझी म्हणतात, तुम आप ना वर्तमान पत्र वो क्यों नहीं निकालते? तर तो म्हणतो, ये निकालना क्या इतनी आसान बात है? मांझी म्हणतो, ये पहाड़ तोडने से तो कठीण नाही आहे ना. तर अशी गोष्ट टीईटी पास होणं इतकं पण अवघड नाही. जर तुम्ही संघर्ष केला, जर तुम्ही अभ्यास केला तर ते शक्य 100% आहे. काय पुस्तक वाचायची काय नाही याच्याविषयीच मार्गदर्शन 1 तासाच्या व्हिडिओमध्ये मी पहिल्याच व्हिडिओमध्ये 10 तारखेला केलंय. महाराष्ट्रात सगळ्यात अगोदर तास झाला असेल तर ते रामसरचा झालाय. सामान्य शिक्षकाचा मुलगा इथपासून झडपी शिक्षकाचा मुलगा पासून आनंदाने शाळेवरचा शिक्षक, आणि तुम्हाला सर्वांची आम्ही वाट पाहत आहोत ती शिक्षक म्हणून तुम्हाला पाहण्यासाठी. स्वप्न फक्त टीईटी तुम्हाला पास करणार नाही. ओबीसी एज लिमिट, एज लिमिट नसते पात्रता परीक्षेला, हा लाख लाख लोकांचा प्रश्न आहे. लाख लोकांचा काय एज लिमिट, एज लिमिटच नाही तुम्हाला, परीक्षा द्या पास व्हा. एज लिमिट कुठे येते? ज्यावेळेस शिक्षक व्हायचे तिथे येते. मग प्रायव्हेट शाळेला तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल तर एज लिमिट नाहीच ना तिथं. पण गव्हर्नमेंटमध्ये व्हायचं असेल तर तिथं आहे. जे इतर परीक्षांना असतं तेच तिथं असतं, बाकी काही नाही. उगाच आपलं विनाकारण काही प्रश्न विचारून तुम्ही तुमची वेळ वाया घालवा. एक एक दिवस महत्वाचा आहे, एक एक क्षण महत्वाचा आहे, आणि ह्याचा तुम्ही वापर करा. टीईटीला इतकं हलक्यात घेऊ नका. आणि सीटेटची जाहिरात आली हे लक्षात ठेवा. सीटेट साठी पण आणि टेट पास साठी पण तुम्हाला 499 रुपयाची टेस्ट सिरीज लावल्याच्या नंतर आमच्यासोबत असलेले जे टीईटी, सीटीईटी, टीआयटी, सेट, नेट पास आहेत असे प्राध्यापक मंडळी असणार आहेत. किशोर सर, आता तुमचा एक सेटचा रिझल्ट आला, त्याबद्दल आम्हाला थोडक्यात सांगा बरं. काय तुम्ही अभ्यास केला, कसा अभ्यास केला, पहिला पेपर, दुसरा पेपर काय, मराठीचा अभ्यास कशातून केलाय, इंग्लिशचा तुम्ही अभ्यास कशातून केलाय, टीईटीचे जे विषय आहेत त्याचा अभ्यास कशातून केलाय, एक शॉर्ट मध्ये आम्हाला सांगा बरं. सर्वप्रथम सगळ्यांना जे पहिला पेपर आणि दुसरा पेपर आहे त्यासाठी, पहिल्या पेपरसाठी आपल्याला महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेने जे पुस्तकं अवेलेबल केले आहेत परिसर अभ्यासाचे, तर पहिल्यांदा परिसर अभ्यासाचे पुस्तकं सर्वांनी वाचून काढले पाहिजे. पहिली महत्वाची गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे सेकंड पेपरसाठी आहे ते 5वी पासून 12वी पर्यंत, जसं सोशल सायन्स आहे त्यांनी इतिहास भूगोलची पुस्तकं व्यवस्थित वाचावी. आणि सायन्ससाठी सायन्स मॅथ ज्यांनी निवडणार आहेत त्यांनी 5वी पासून 10वी पर्यंत जे पुस्तकं सायन्सचे आहेत, 9वी 10वीचे जुने पुस्तकं आणि आता आलेले, आता जे नवीन पुस्तक आले त्या पुस्तकामध्ये मला वाटतं की थोडंसं डेटा स्टोरेज कमी आहे, वरवरचा भाग दिलेला आहे. पण जुने पुस्तकं जर तुम्हाला भेटतील सायन्सचे किंवा इतिहास भूगोलचे, 10वीचा गेल्या वर्षीचा इतिहास भूगोलचा पुस्तक जे जुनं पुस्तक होतं, जे तुमच्याजवळ नसतील तर राम सर तुम्हाला पाठवून पण येतील. ते पुस्तकं पहिल्यांदा जे बेसिक आहे ते बेसिक जरी कम्प्लीट केलं तर आपला जो सोशल सायन्सला 60 मार्क आहेत, सायन्स आणि मॅथला 60 मार्क आहेत, त्या दोन्ही विषयाचे जे मार्क आहेत ते इथून 100% कव्हर होतात. काय वाचण्यापेक्षा किती चांगलं वाचलं जातं याच्यावर महत्वाचं आहे. माझ्याकडे भरपूर पुस्तकं आहेत मार्केटमध्ये. आज टीईटी आणि सीटीईटी दोन्ही पडलेले आहेत, तर तुम्हाला भरमसाठ पुस्तकं भेटतील. नावं बदलून अनेक जणांनी तेच ते माहिती, शॉर्ट नोट्स आहेत. शॉर्टकट, यशाला शॉर्टकट नसतं. जोपर्यंत तुम्ही डीप मध्ये वाचणार नाही, तुमच्या हाताचे नोट्स तुम्ही स्वतः काढणार नाही, तोपर्यंत बाकीच्या इतरांच्या नोट्सचा कधीच वापर होणार नाही. एमपीएससी क्षेत्रामध्ये सुद्धा नामवंत लोकांनी शॉर्टकट्स काढून पुस्तकं दिले, पण आम्ही त्याच्यातलं एकही पुस्तक वाचलं नाही. स्वतःची पुस्तक स्वतः वाचायची, स्वतः पुस्तक वाचून स्वतः नोट्स काढायचे आणि परीक्षेच्या काळासाठी ते पानं जपून ठेवायची. पानावर काढलेले नोट्स कधीही राहत नाही, त्यासाठी वहीमध्ये नोट्स काढून ठेवा. ही पहिली गोष्ट. आणि सगळ्यात
पहिल्यांदा याच्याही अगोदर हे पुस्तकाच्या बाबतीत झालं. आपण कोणत्याही एखाद्या गोष्टीची तयारी जेव्हा करतो, मग ते स्पर्धा असेल किंवा खेळ असेल किंवा पोहण्याची स्पर्धा आहे, तर पोहण्याच्या अगोदर आपल्याला काय करावं लागतं? किनाऱ्यावर जाऊन बाकीचे इतर लोक पोहताना बघावं लागतं. नंतर त्याच्यामध्ये इच्छा निर्माण होते मनामध्ये की आपल्यालाही पोहता आलं पाहिजे. त्यानंतर आपण पाण्यात पाय टाकायचा सुद्धा घाबरतो, तेव्हा कमरेला दोरी बांधून पाय बाजूला ट्यूब बांधून हळूहळू पाण्यात उतरतो. पहिल्यांदा दोरी सोडतो, नंतर ट्यूब सोडतो, नंतर पोहायला शिकतं. त्याप्रमाणे पहिल्यांदा यायचं असेल तर चांगल्या लोकांकडून गायडन्स घेणं हे महत्वाचं आहे. आणि मी परीक्षा पास होतो आणि मला व्हायचंच आहे, लोक काही बोलले तरी मला ह्या 2-3 महिन्यामध्ये बाकीच्या इतर गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही. जेवढा म्हणजे सगळ्यांनाच वेळ वेळ कमी आहे आणि सगळ्यांनाच अडचणी आहेत, सगळ्यांनाच काम आहेत. विशेष करून महिलांना आणि लग्न झालेल्या सगळ्याच पुरुषांना जबाबदारी आहेत. त्याच्यामुळं जेवढा वेळ भेटेल, नाही मला बाकीचे पुरा 8 तास अभ्यास करते ते लागतील का, मी मागे राहील का, असं काही नसतं. ज्यांच्या त्यांच्या बुद्धीवर असतं. आणि टाइम टेबल नियोजन करून कोणतीही गोष्ट नाही. जेव्हा फावला वेळ भेटतो, रिकामा वेळ भेटतो, त्या रिकाम्या वेळेमध्ये तुमचं पुस्तक वाचणं आणि जेव्हा टाइम कमी असतो तेव्हा काढलेल्या नोट्सचा रेफर करणं. कारण 1 तास जर वेळ भेटला तर एका तासात 4-5 पानं उघडण्यापेक्षा मागच्या एक पूर्ण पुस्तकाची नोट्स काढलेली 1 तासामध्ये वाचणं होतं. नोट्सचा वापर ह्याच टाइमला होतो, जेव्हा घरची कामे असतात तेव्हा घरची कामं, आणि जेव्हा घरची कामं नसतात तेव्हा पूर्ण पुस्तक वाचायचं. जेव्हा तास अर्धा तास भेटतो तेव्हा तो पुस्तक वाचण्याचं. आणि परीक्षेला जाण्याच्या अगोदर आतापर्यंत जेवढे काही तुमचे टीईटी सीटीटी झालेत, तर पैसे पुस्तकीवर खर्च करण्यापेक्षा माझं प्रामाणिक मत आहे, एमपीसीचा अभ्यासामधून पण हेच शिकलो आम्ही आणि पुढे चालताना पण हेच शिकलो. सगळ्यांना सांगताना हे सांगतो की आतापर्यंत जेवढ्या प्रश्नपत्रिका झाल्यात त्या सगळ्या प्रश्नपत्रिका त्याच्यावर खर्च करा. झेरॉक्स सेंटरवर जाऊन पीडीएफ डाउनलोड करा मोबाईल मधून, त्याचे झेरॉक्स एक बंच काढून आणा आणि त्या प्रत्येक विषयाचं मराठीचे जसे 25-30 प्रश्न आहेत, ते 30 प्रश्न आतापर्यंत झालेल्या सगळ्या प्रश्नपत्रिकेतले बाजूला काढा, सीटीटीचे बाजूला काढा, टीईटीचे बाजूला काढा. तुम्हाला मराठीचं पुस्तक कोणतंही वाचण्याची गरज पडणार नाही. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. आणि त्याच्यासोबत जी आपली टेस्ट सिरीज ठेवलेली आहे, जे 30 ते 40 प्रश्नपत्रिका येणार आहेत, सरांनी म्हटलं नाही तर किती आहेत प्रश्न आपले टेस्ट सिरीज? आपण आपल्या टेस्ट सिरीज मध्ये 150 टेस्ट तयार करतो आहोत आणि जवळपास 150. दुसऱ्या 150 टेस्ट फ्री देत आहोत. आता हे लावलेच हा आम्ही पास 150. करता, तुम्ही पास होणार का 150 नाही हे तुम्हाला कळल का? तर विचार. समजा मी 20 मार्काची टेस्ट घेतली आणि तुम्हाला 20 पैकी 2 मार्क पडले, नापास होताल तुम्ही 100%. जर 20 पैकी तुम्हाला 17-18 मार्क पडत असतील तर 100% पास होणार आहे. मी जेवढ्या टेस्ट दिल्या तेवढ्यात तुम्हाला जर आउट ऑफ मार्क्स पडत असतील तर तुम्हाला 100% 100च्या प्लस मार्क येणार. मग ह्याचा का अभ्यास करावा? आम्ही अभ्यास केलाय, आम्ही पुस्तकातून अभ्यास करून हे प्रश्न काढले. असे प्रश्न येतात हे तुम्हाला सांगतो. मग त्याची उत्तर तुमची जर सारखीच चुकत असतील, आता 150 टेस्ट मी देणार आहे तयार करून, 150 फ्री वाल्या, पीडीएफ वाल्या किती हजारो माझ्याकडे टेस्ट आहेत. आता हे सगळं मी दिल्या, सगळ्या तुम्ही अभ्यास करणार आहेत का? जर तुम्ही केला सगळा अभ्यास तर 100% पास होणार आहे. तुम्हाला मी नोट्स देणार आहे, तुमचे 5वी 6वी 7वी 8वीचे पुस्तकाचे, इतिहासाच्या, भूगोलाच्या, त्याचे पीडीएफ देणार आहे. त्या तुम्ही जर पाठ केले, अभ्यास केला तर 100% तुम्ही पास होणार आहे. पास कधी होणार, काय होणार? तुम्ही व्हिडिओ नका पाहू व्हिडिओ. आम्ही आमचा अनुभव सांगितलेला आहे की मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलंय आम्ही कोणती पुस्तक वाचली, त्याच्यामुळे आम्ही पास झालो. किंवा मी जेव्हा जेव्हा टीईटी दिली, 2 वेळेस टीईटी दिली, 13ला 15ला पास झालो. तर आपल्या टेस्ट सिरीज मध्ये आपण 150 टेस्ट तर घेत आहोतच, पण दुसऱ्या 150 टेस्ट ज्याच्यामध्ये 10-10 प्रश्न असतील, 20-20 प्रश्न असतील, ते आपण देत आहोत, त्या फ्री फॉर ऑल असतील. पण याच्यासाठी चार्ज का लावला? सर्वच फ्री का नाही ठेवलं? फ्रीचं मूल्य तुम्ही सगळे लोक लक्षात ठेवा की 0 होत आणि आम्हाला आमचं मूल्य 0 करून घ्यायचं नाही. मग तरीही मार्गदर्शन फ्री का करायचं? जे गरजू आहेत, ज्यांना खरंच पास व्हायचंय, ते आमच्यापर्यंत 100% पोहोचले. बॅच फर्स्ट कालच क्लोज झाली. बॅच फर्स्ट किशोर सरांना माहिती, किशोर सर तुम्हाला पण त्या ग्रुपमध्ये मार्गदर्शनासाठी मी घेतलेला आहे. बॅच फर्स्ट 200 विद्यार्थ्यांची काल रात्री 12ला क्लोज झाली आणि तुम्हाला सांगतो पुढच्या 4 दिवसामध्ये बॅच सेकंड 200 मुलांची क्लोज होणार. आणि नंतर बॅच 3 लवकर चालू होणार नाही. कारण की आमची पण कॅपॅसिटी आहे. आम्ही 10 लोक आहेत, तर आम्ही जास्तीत जास्त 500 लोक घेऊ शकतो. 50 विद्यार्थ्यांमागे येईल. तर आणि महाराष्ट्रातून आपल्याकडे जवळपास 30,000 शिक्षक जे वाट पाहत आहेत की राम सर काय सांगणार आहेत, काय नोट्स देणार आहेत, किंवा मिशन वाले लोक काय करतायत, त्यांचं मिशन काय आहे? फक्त टीईटी पास करणं आहे मुलांना? नाही. टीआयटी द्यायला लावणं, टीआयटीतून आमच्या सोबत आमच्यासारखं तुम्ही शिक्षक महाराष्ट्रात होणं.
नुसते महाराष्ट्रात तुम्हाला शिक्षक करायचंय का? नाही. मोडखळीत आलेल्या शाळांना आपल्याला पुनर्जीवित करायचंय आणि हे पुनर्जीवित करण्यासाठी आपल्याला नेबळटांची गरज नाही. तिथं किशोर सरांसारखे तळमळीने शिकवणारे अभ्यासू व्यक्तिमत्व असायला पाहिजे. आणि खरं ते खरं, खोटं ते खोटं. आम्ही नेहमीच किशोर सरांना म्हणत असतो, तुमचं व्यक्तिमत्व म्हणजे दबंग व्यक्तिमत्व. जे खरं आहे ते खरं आहे. एक बार हमने कमिटमेंट कर ली तो हम हमारी खुद की भी नाही सुनते, असं म्हणल्यासारखं. त्यांनी ठरवलं, त्यांना वाटलं, जे वाटेल ते योग्य जर असेल तर मग मागे हटायचं नाही. तर हा किशोर सरांचा स्वभाव अतिशय मला आवडतो. आता हा प्रत्येकाचा स्वभाव नसतो, माझा तसा स्वभाव नाही, कोणाला दुखावणं हा स्वभाव नाही. परंतु किशोर सरांसारखे शिक्षक महाराष्ट्राला लाभणं हे महाराष्ट्राचं नशीब आहे, असं आज मला या ठिकाणी वाटतं. आणि इतक्या दिवस किशोर सरांसारख्या अनेक शिक्षकांना, तुमच्यासारख्या होतकरू लोकांना, तर अर्थशास्त्रामध्ये सर पीएचडी, त्यांनी सेट नेट सांगितलं काय, सीटीईटी पास आहे सर, मी बेरोजगार आहे, तुम्ही तुमचे हातपाय हलवा. किशोर सरांना माहिती आहे की मी रोजगार झाल्याच्या नंतर बीएड कॉलेजला प्राध्यापक होतो, 2020 ला कोरोनामध्ये गावाकडे आलो. माझा मित्र असाच एक बेरोजगार झाला आणि शेतात भाजीपाला 4 एकर, 4 लाखाचा भाजीपाला 40 दिवसामध्ये विकला. कोणत्याही कामाला लाजू नका. आपण एवढे शिकलो तेवढे शिकलत म्हणू नका. मी रस्त्यावर उभा राहून शाळा शाळा तर घेतलीच, रस्त्यावर उभा राहून भाजीपाला पण विकलाय, म्हशीचं शेण पण काढले घरच्या. म्हणजे इतकं साधं कॉमन सेन्स आहे आपल्यात. बेरोजगार राहू नका, काम करा, हाती पडेल ते काम करा. त्याच्याशिवाय तुम्हाला म्हणजे छन्नीचे घाव टोचल्याशिवाय दगडाला देव पण येत नाही. तुम्ही लक्षात ठेवा, जितकी आळशी व्हाल, आई वडिलांच्या भरोश्यावर राहाल. आता वय सगळ्यांचे 20-25च्या पुढे, त्यामुळं त्यांनी प्रयत्न करायचे आणि शेवटचा प्रयत्न असं समजून पूर्ण ताकदीनं तुम्ही कामाला लागायचे. किशोर सर, आता शेवटचा प्रश्न. हा आता तुम्हाला शिक्षक झाल्याच्या नंतर काय तुमचं पुढचं काय ध्येय आहे? शिक्षक झालात तुम्ही, आता जिल्हा परिषदला गेलात, पुढचं ध्येय काय? तुम्हाला काय वाटतंय, काय हा करावं माझं शिक्षक झाले? नाही सर, म्हणजे एमपीसीचा अभ्यास येतो की अभ्यास कधी केलेला वाया जात नाही, हा सगळ्यात महत्वाचा सगळ्यांनी सांगितलेला आणि ते उपयोगाला पडतं. माझं तुम्हाला पहिल्यापासून आहे की आपल्याला क्लास 1 किंवा क्लास 2 साठी, आजही मी शिक्षक झालो तरी बी माझा दररोज माझी शाळा भरते. मी वर्धा जिल्ह्यामध्ये आहे. 11ला भरते आणि 5ला शाळा सुटते. मी 5ला आल्यानंतर माझं डेलीचं रुटीन ठरवलेलं आहे. 6ला फिरायला जाणं, 7-7:30 पर्यंत येणं, 8 वाजता जेवण करणं आणि 9च्या नंतर समोर आपल्या एसटीए साठी तयार करणं. एसटीए ची ऍड जी येणार आहे समोर येणार आहे, ग्रुप कंबाईन बीची, तर एसटीए किंवा एएसओ या दोन्ही पैकी एक परीक्षा. आणि जेव्हा डिस्क्रिप्टिव्ह एमपीसी होईल तेव्हा डिस्क्रिप्टिव्हला, कारण माझं आर्ट विषय 12वीला होतं, लिहिण्याची क्षमता आहे, मराठी भाषेचा तब्बल 4-5 वर्षापासून चांगला सखोल अभ्यास केलेला आहे, त्याच्यामुळे लिहिल्याला काय अडचण नाही. एमपीएससी नंतर करणार आहे, पण माझं पहिलं ध्येय आहे की एसटीए किंवा एएसओ. तर माझं मी काय केलं, किंवा आता मी एखाद्या जॉबवर पोहोचलोय तर बाकीच्यांना सांगण्यात सूचना, एखादा प्रश्न आला होता की भाषा कोणती निवडावी. पेपरला जर 6 ते 8 मध्ये तुम्ही असाल, 6 ते 8 साठी भाषा निवडताना तुम्हाला 2 संधी आहे. ज्यांना इंग्लिश वाटतं की मला 30 मार्कापैकी 10-12च मार्क पडतात, परंतु हिंदीमध्ये मार्क पडतात, कारण बरेच जणाला ज्यांना मराठी येतं त्यांना हिंदी येतच. तर माझी अशी प्रामाणिक इच्छा आहे की त्यांनी निवडताना पहिल्या सब्जेक्टमध्ये टाकताना हिंदी टाकावं आणि सेकंड टाइमला बरोबर मराठी ऑप्शन आहे. तुम्ही जर पहिल्याच वेळेस जर मराठी निवडलात तर खाली तुम्हाला हिंदी ऑप्शन येणार नाही सेकंड भाषेसाठी. फॉर्म भरताना काळजीपूर्वक भरायचा आहे. तर 30 मार्कापैकी हिंदीमध्ये तुम्हाला 5 मार्क तर फ्री दिल्यासारखे आहेत, कारण पाहून उत्तर सोडायचे. स्कॉलरशिपला असं पॅसेज असतो, वरून वरचे बघणं खाली सोडवणं हेच असतं. पण आपण भाषा सोडवताना परीक्षेमध्ये बरेच जणांनी गोंधळ करतात, कारण एकाच भाषेमध्ये वर प्रथम भाषा, द्वितीय भाषा, तृतीय भाषा असे द्वितीय, प्रथम आणि द्वितीय टाकलेलं असतं. मग आपण टाकलेलं आपल्याला माहित नसतं, आपण सोडून येतो. घरी तर उत्तर सगळे बरोबर येतात, मग परीक्षेच्या टाइमला सगळ्यांची उत्तर चुकतात. याचं कारण काय, तर आपण प्रथम भाषा हिंदी निवडली आहे, तर पहिल्या प्रथम भाषा सोडवताना उत्तर पत्रिकेमध्ये पहिल्यांदा हिंदीचं सोडवलं पाहिजे. दुसरी भाषा जर मराठी असेल तर तुम्ही मराठीचे प्रश्न सोडवले पाहिजे. तिथं मराठीचं असतं आणि त्याच्यावर लिहिलेलं असतं प्रथम भाषा, तुम्ही तीच मराठी सोडवता आणि तुमची निवडलेली भाषा ही द्वितीय असते मराठी. त्याच्यामुळे पेपर काळजीपूर्वक सोडा. सांगताना मुद्दा अर्धवट राहिला. सगळ्यात पहिल्यांदा सरांच्या ज्या 150 टेस्ट आहे, 150 × 30 करा तुम्ही. 3 जोडा, 15-45 आणि वरचे 2 म्हणजे 4,500 मराठीचे प्रश्न जो माणूस मराठीचे सोडवतो त्याचे 30 पैकी 27-28 मार्क कुठेच गेले नाहीत. 1-2 प्रश्न तिकडे चुकलेलेच असतात, नाही चुकले तरी तुमचे घाई गडबडीमध्ये वेळेच्या टाइम मॅनेजमेंटमध्ये जातं. पण 25 मार्काच्या खाली एकाचाही प्रश्न येणार नाही, हे मी खात्रीशीर सांगतो. कारण 150 टेस्ट
मराठीचे 30 प्रश्नपत्रिका म्हणजे 150 टेस्ट गुणिले 30 म्हणजे 4,500 प्रश्न जेव्हा आपण सोडवतो ते होत नाही. आणि आता बरेच जण सांगतात की वाळंबे सरांचं पुस्तक रेफर करा. जो वाळंबे सरांचं तब्बल 3-4 वर्षापासून पुस्तक वाचतो आणि त्याला समजतंय की बा वाचल्यानंतर वाचायला मला सगळं कळाले वाचताना आणि पुढे गेल्यानंतर आपला प्रश्न सुटत नाहीत. तर वाळंबे सरांचं स्पर्धा परीक्षेसाठी गट क साठी मला वाटतं की पुस्तक हे खूप हाय लेवलचं आहे. म्हणजे ते पुस्तक कधी उपयोगी पडतं ते एमपीएससी मध्ये बारकावे शोधण्यासाठी, नियम शोधण्यासाठी, एखादा शब्द घेण्यासाठी. एमपीएससी शब्द नियमावर प्रश्न विचार त्यासाठी वाळंबे सरांची पुस्तक एमपीएससी साठी अवश्य वापरावी. क्लास 1, क्लास 2, क्लास 3 सगळ्यासाठी वापरावी. परंतु जेव्हा तुम्ही जिल्हा परिषद, ग्रामसेवक, तलाठी, सेवक कुठलेही इतर परीक्षा जेव्हा देता तुम्ही गट क च्या, तर त्या सगळ्यासाठी माझं मत आहे की प्रामाणिकपणे बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वाचावं. 2-3 वेळेस पुस्तक वाचावं, नंतर प्रश्नपत्रिका वाचाव्यात. तर तुम्हाला मराठीचं हे प्रश्नपत्रिका प्लस बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक हे तर जर तुम्ही जोडीनं ठेवलं तर 100% तुम्हाला मी खात्रीशीर सांगतो माझ्या अनुभवानुसार. मी फेकणे हा स्वभावच नाही. सरांनी सांगितलं की मी जे बोलतो ते ठाम बोलतो. मी म्हणजे त्याला गोडी गुलाबी लावणं हा आपला माझा छंद नाही. त्याच्यामुळे बऱ्याच जणांसोबत पटत नाही माझं. हा प्रामाणिक आहे. तर बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक प्लस तुमच्या ज्या आतापर्यंत झालेल्या सीटीईटीच्या पेपर आणि ह्या 150 टेस्ट जर तुम्ही सोडा तर हा माझा शब्द आहे. रेकॉर्डिंग करत आहेत सर. हा जर युट्यूबला असेल तर रेकॉर्डेड ठेवा. जर हे 450 प्लस बाळासाहेब शिंदेचं पुस्तक प्लस सीटीईटीचे आणि टीईटीचे पेपर आजपर्यंत झालेले एवढे जरी तुम्ही मराठी सोडवतं मराठीचा दुसरा कोणताही अभ्यास करायची गरज पडणार नाही. मी खात्रीशीर सांगतो तुम्हाला 25 मार्काच्या वर पडतात. म्हणजे ज्याला 22-23 मार्क पडतात 30 पैकी, हिंदीमध्ये 17, 18, 19 किंवा मराठीमध्ये 22-23 जरी मार्क पडले तरी तुमचा स्कोअर स्टेप मध्ये जातो आणि तुम्ही आराम समोर निघून जाऊ शकता. त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे जो प्रश्नपत्रिका चालणं. आजपर्यंत आले काही प्रश्न असे आहेत जे तुमच्या अभ्यासावर सुटणार नाहीत किंवा तुमच्या वाचनात येणार नाहीत. ते फक्त प्रश्न तुम्हाला अंडरस्टँडिंग सोडायचे आहेत. मग हे तुम्हाला अंडरस्टँडिंग कधी येईल जेव्हा तुम्ही मागचे प्रश्नपत्रिका काढाल. काही प्रश्न असे आहेत जे पुस्तकात नाहीत, खूप आतमधले डीप प्रश्न टाकले आहेत. प्रत्येक 30 प्रश्नांच्या पाठीमागे त्यांचा नियमच असतो की 3 ते 4 प्रश्न बाहेरचे घ्यायचे जे त्यांच्या बुद्धीच्या थोडंसं बाहेर जाऊन करतात. आपण पुस्तक वाचले तेवढं पाठ असतं आणि अंडरस्टँडिंगचे प्रश्न आपण आराम चुकून जातो. त्याच्यामुळे जर तुम्ही सीटीईटीचे आणि टीईटीचे 2 पेपर एकत्र करून जे पेपरमध्ये तुम्हाला वाचण्यामध्ये आला नाही त्याचं उत्तर कसं टॅकल केले, उत्तर कसं काढले जातं, तुम्ही जर ध्यान देऊन कमीत कमी एक 50 प्रश्न असे शोधून काढले तर तुमचा येणारे जे 4 प्रश्न आहेत जे बाहेरून येणार आहेत 4-5 प्रश्न ते तुम्हाला इझिली सुटले जातील. हे त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. जोपर्यंत प्रश्नपत्रिका बघणार नाही, जसं पोहण्यासाठी पहिले किनाऱ्यावर जाऊन बसावं लागतं लोक पोहताना, त्यासाठी पहिल्यांदा प्रश्नपत्रिका घ्या. प्रश्नपत्रिका सगळ्यात चाळून घ्या आणि नुसतं चाळायचं म्हणून चाळायचं नाही, त्याचं स्पष्टीकरण त्याच प्रश्नपत्रिकेच्या बाजूला जी रिकामी जागा असते तिथं लिहून ठेवा की हा प्रश्न असा पडलाय, त्याच्यावर आणखी दुसरी काही माहिती संबंधित. समजा उदाहरणार्थ एखादा पोपट हा शब्द पॅसेजमध्ये आला आणि त्याचा समानार्थी शब्द विचारलाय तर शुक दिला असेल तर तिथं तुम्ही पोपट शब्दाचा पर्याय शुक असेल आणि तुम्ही शुक केलं तर पोपटाच्या संबंधित बाकीचे जे नाव आहेत राघू इतर जे काही समानार्थी आहेत ते समानार्थी शब्द तिथं बाजूला त्याच प्रश्नपत्रिकेवर लिहून ठेवा. परीक्षेच्या 2 दिवस अगोदर तुम्ही ज्या प्रश्नपत्रिका तुम्ही चाळल्यात, जे उत्तर टिक केलेत आणि त्याच्या बाजूला जे स्पष्टीकरण आहे तेवढंच वाचून जा. कोणताही विषय असेल, मग मराठी असेल, इंग्लिश असेल, तुमचा सोशल सायन्स असेल किंवा तुमचा बालमानसशास्त्र असेल. माझ्या मते तर बालमानसशास्त्राचे सीटीईटीचे आणि टीईटीचे पेपर वाचल्यानंतर बालमानसशास्त्राचं पुस्तक सुद्धा वाचावं लागणार नाही. तुम्ही आराम के साथ 20 मार्क 100% खात्रीशीर घेऊ शकता. मी 20च्या वरही बोलत नाही, 30 पैकी 20 म्हणत आहे मी. 1 ते 5 असो किंवा 6 ते 8 असो. जर सीटीईटीचे पेपर आणि तुमचे टीईटीचे पेपर प्लस तुमची जी टेस्ट सिरीज आहे त्याच्यातले प्रश्न तुम्ही कंबाईन केल्यानंतर तुम्ही एवढंच करा, सीटीईटीचे आणि टीईटीचे काढल्यानंतर तुम्ही राम सर जे प्रश्नपत्रिका घेतील त्यातले मिनिमम 50% प्रश्न तुम्ही आराम सॉल्व्ह करू शकाल. का तर त्या अनुभवावर जे प्रश्न टॅकल केले आणि प्रश्न काही अवघड नसतात, फक्त आपली घाई असते, डोक्यामध्ये गडबड असते, हार्टबीट वाढलेले असतात. त्याच्यामुळे परीक्षेच्या अगोदर जास्तीत जास्त प्रश्नपत्रिकेचा सराव होणं महत्वाचा आहे. सरांनी म्हटल्याने 150 प्रश्नपत्रिका प्लस त्याच्यानंतर फ्री 150 म्हणजे 300 प्रश्नपत्रिका जेव्हा तुम्ही सोडून जाता तेव्हा तुम्हालाच कॉन्फिडन्स बिल्टअप होतो की नाही मला परीक्षेमध्ये आलता, मी टेस्ट सिरीज सोडवलेली आहे त्याच्यामुळे अडचण जाणार नाही. आम्ही परीक्षेच्या अगोदरही काहीच करत नव्हतो. जेव्हा परीक्षा याची त्याच्या परीक्षा डेट जाहीर होण्याच्या अगोदर प्रश्नपत्रिका वाचायच्या, परीक्षेचं म्हणजे तारीख पडली की अभ्यासाला सुरुवात करायचं आणि शेवटच्या अर्धा दिवसामध्ये मागच्या प्रश्नपत्रिकेवर आपण जे स्पष्टीकरण लिहून ठेवले ते स्पष्टीकरण वाचून काढणे.
आपण नोट्स काढतो, प्रश्नपत्रिका तपासतो, पुन्हा परीक्षेच्या टाइमला जाताना नोट्सही बघत नाही, प्रश्नपत्रिका बघत नाही. मग जेव्हा परीक्षेवर येतं कोणतरी सांगतं की ह्या प्रश्नपत्रिकेचा जशा तसा प्रश्न पडलाय, तेव्हा आठवण येतं की आपण प्रश्नपत्रिका वाचली होती पण आपण वाचल्याच नाही. त्याच्यामुळं तुम्ही जे करतात त्याला सराव महत्वाचा. एखादी गोष्ट एकच वेळेस वाचून होत नाही, मिनिमम ती 7 ते 8 वेळेस वाचावं लागते. दुसरा आहे इंग्लिशचं, सरांनी म्हणाले मार्टिनचं पुस्तक, हे छान एकदम सुंदर पुस्तक आहे. जास्त फापट पसारा न देण्यापेक्षा कमी शब्दामध्ये माहिती दिलेली आहे आणि तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. आणि जर आता बरेच जणांना छंद असतो की नाही याचा थोडासा व्हिडिओ बघायचा, याचा आवडला नाही, कोणतरी मित्र म्हणतो की त्याचा आवडला व्हिडिओ, त्याचा बघ, मग असं युट्यूबवर आपण शोधत राहतो. अशामध्ये परीक्षा कधी जवळ आली हेच कळत नाही ना आपण फेल होतो. कोणावर एकावर विश्वास ठेवा, एकावरच श्रद्धा ठेवा आणि तेच व्हिडिओ पुन्हा 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 बघा. त्याच्यातून समजलं नाही तर पुन्हा पुस्तकात जा, पुस्तकातून प्रश्न टॅकल करा, तुम्हाला आपोआप समजेल. पण एकच पुस्तक वापरा, कोणतेही वापरा. महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे जे पुस्तक आहेत आपले पाठ्यक्रमाचे, त्याच्या पुस्तकाच्या व्यतिरिक्त आणि प्रश्नपत्रिकेच्या व्यतिरिक्त मला तर वाटत नाही काही इतर काही आपलं वाचण्याची आवश्यकता आहे. आणि मी माझ्या सरांनी म्हणण्यासाठी 2014 माझ्याकडे टीईटी पास आहे. माझ्याकडे 2014 ची तरी अभ्यास करून दिली होती टीईटी, पण 2017, 2019, 2021 तिन्ही टीईटीचे पेपर आणि तिन्ही सीटीईटीचे पेपर एकही पान पुस्तक उत्तर ते गेलो. त्याचं कारण म्हणजे आता तुम्ही म्हणाल की सर आम्ही तसं जायचं का, नाही. माझ्या पाठीमागे एमपीसीचा अनुभव होता आणि आम्ही एमपीसीला पाठ्यक्रमाचीच पुस्तकं वाचायचो. त्याच्यामुळे आम्हाला वेगळा काही अभ्यास करायची गरज पडली नव्हती. आणि प्रश्नपत्रिका सराव आणि एमपीसीचं ओझं परीक्षेच्या 2 तासाचं हे डोक्यावर ओझं सहन करण्याची क्षमता निर्माण झाली होती. त्यामुळे आम्हाला प्रश्न सुटत होते. त्यासाठी तुम्ही तेच करा जे आम्ही एमपीसीचं ओझं घेतलं, तुम्ही घरात बसून करा, पण जास्तीत जास्त टाइम लावून प्रश्नपत्रिका सोडायची. तुमची जे प्रश्नपत्रिका सरांचे जे 150 प्रश्न आहेत त्याच्यावर टायमिंग असतो वर, टाइम होण्याच्या आतमध्ये तुमचे प्रश्न सोडून झाले पाहिजे आणि एक वेळेस चेक करून झाले पाहिजे की मी निवडलेला पर्याय कोणता बरोबर आहे. त्याच्यामुळं अभ्यासाचं नियोजन आणि माझं सरांनी म्हणल्यानुसार आता इथून समोर माझं ध्येय एकच आहे की आता आपल्याजवळ एक स्टेबल पोझिशन मिळाली, तिथून आपल्याला वरच्या जे आपलं स्वप्न होतं क्लास 2 किंवा क्लास 1 होण्याचं, त्याच्याकडे कूच करण्याचा माझा प्रश्न असेल. स्टेट पण झालेला आहे, माझी पीएचडी पण चालू आहे SRTM युनिव्हर्सिटीला, लातूर माझं केंद्र आहे. त्याच्यामुळं माझं सातत्यानं चालूच आहे. म्हणजे आपल्याला ज्या बेसवर आहे त्या बेसवरून उचलून समोर जायचं आहे. प्राध्यापक हो किंवा सरांच्या बरोबरीनं प्राध्यापक होण्यासाठी 11वी 12वी किंवा सिनियर लेक्चरला तर पैसे दिल्याशिवाय होत नाही, हे तुम्हालाही चांगलं माहित आहे. त्याच्यामुळे सिनियर लेक्चर आपल्याला काही भेटणार नाही. पण एमपीसीच्या माध्यमातून निघणाऱ्या प्राध्यापकाच्या सुद्धा परीक्षा आम्ही देतच आहोत. परीक्षा एवढं लक्षात ठेवा की एखादी गोष्ट संपली म्हणजे तिथं संपली नसते, त्याच्या पुढे काहीतरी लिहिलेलं असतं आणि ज्याच्याकडे क्षमता असते त्याला माणूस दुःख देत असतं. मी नोकरीला होतो, माझे काही प्रश्न सुटलेले नाहीत. त्याच्यामुळं आता त्याला मार्ग चालू ठेवा. यांचं एक प्रश्न आहे, टेस्ट सिरीज केव्हा देणार आहे? पहिल्या बॅचला टेस्ट सिरीज द्यायला सुरुवात होऊन 4 दिवस झाला आहे. फर्स्ट बॅच क्लोज केली आहे, 4 दिवस झालं त्यांना टेस्ट सिरीज चालू आहे. एकाच दिवशी सगळ्याच टेस्ट मिळत नाही. त्यांना फ्रीवाल्या 82 टेस्ट पाठवल्या 4 दिवसापूर्वीच आणि त्यांना सांगितले की या 4 दिवसात 82 टेस्ट सोडवा, 820 प्रश्न किमान सोडवा. नवीन जी बॅच चालू झाली, फॉर्म केली, ती आज केली. त्यांना देखील आज जॉईन झाला तर तुम्हाला उद्यापासून मिळतील, उद्या जॉईन झाला तर परवा दिवशी. जितका उशीर कराल तितक्या उशिरा तुम्हाला त्या मिळतील. बॅच फर्स्ट क्लोज असल्यामुळे आता बॅच सेकंड मध्ये ऍडमिशन येईल. बॅच सेकंड मध्ये 50+ ऍडमिशन कधीच होऊन गेलेत. अजून आपण जवळपास उद्या आणि परवा 1-2-3 दिवस लागतील तिथं बॅच हाऊसफुल झाल्याच्या नंतर मग आपण आणि सीटेट साठी देखील घेत आहोत. ज्यांना सीटेट साठी लावायचे त्यांनी सीटेट साठी लावू शकता. शक्य होईल तितक्या लवकर तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन करा. आता ह्याच्या पलीकडे अजून एक सांगतो, माझीच टेस्ट सिरीज जॉईन करा असं पण म्हणणार नाही. मी का माझी म्हटलं, आम्ही अभ्यास केला तेच प्रश्न आम्ही काढणार आहे आणि तेच येणार आहेत का परीक्षेत, तर आम्ही पुस्तकातले काढणार आहेत. शालेय पुस्तकात मी शाळेवर मास्तर आहे, माझी शाळा 5वी ते 12वी आहे का नाही, मग मी माझ्या पुस्तकातलेच प्रश्न काढणार आहे. एमपीएससीचा अभ्यास केलाय त्याच्याच अनुभवावर त्याच्या पुस्तकांमधले प्रश्न काढणार आहे. मग तेच टाकणार आहेत का, ते टाकणार हे मला कसं काय माहितीये? की गव्हर्नमेंट ठरवल ना, परीक्षा परिषद ठरवल. आता परीक्षा परिषद ते शेजारी राहत होतं म्हणून काय परीक्षा परिषद मला फोन करून विचारणार आहे की राम सर तुम्ही टेस्ट सिरीज चालवता, तुमचे प्रश्न घ्यायचेत का? नाही, असं होणार नाही. माझी लावा असं म्हणणार नाही किंवा आमची लावा मिशन टीमची टेस्ट सिरीज असं म्हणणार नाही, पण टेस्ट सिरीज जॉईन करा. सगळेच व्हिडिओ 16 तासाचे बघत बसू नका. तुमचा अभ्यास तुम्ही स्वतः करा. 300 पानाचे स्वतःचे नोट्स करा. 300 तास अभ्यास करा. प्रत्येक दिवशी किमान 6 तास अभ्यास करा. 50 दिवस राहिले तुमचे. एक एक दिवस मोजत राहा.
अभ्यास करा, एकमेकाला साथ द्या आणि सोबत करा. किशोर सर या ठिकाणी आले, तुम्ही धन्यवाद. आणि असंच आम्हाला पण सहकार्य कराल. तुमचा सेटचा सीटीईटी, टीईटी आणि टीआयटी याचा सगळ्यांचा अनुभव या मुलांच्या पास होण्यासाठी तुम्ही पण पणाला लावाल असं अपेक्षा करतो. आणि आज किशोर सर यांना धन्यवाद देऊन हे सत्र आपण या ठिकाणी थांबूयात. किशोर सर धन्यवाद. धन्यवाद सर. तुम्ही मला बोलण्याची संधी झाली. याच्यानंतरही मला मराठीसाठी कोणाला मार्गदर्शन हवं असेल तर राम सरांच्या माध्यमातून जेव्हा ते बोलवतील तेव्हा तुमचे मराठीचे काही प्रश्न असतील तर मराठीच्या संबंधित कोणत्याही भागावर, मग तो नामाच्या शब्दाच्या जाती असतील, तुमचा समास असेल, प्रयोग असेल किंवा इवन अलंकार असेल, वृत्त असतील, तुमचे मराठीचे जेवढे काही आहे तुमचे प्रश्न ते तुम्ही जसं आज मला वेळ भेटला, सरांनी वेळ मागितला, मी वेळ कधी त्यांच्यासाठी हजर आहे. जेव्हा बोलवतील तेव्हा मी तुमच्यासाठी राम सरांच्या शब्दाला मानून ज्यांनी मला साथ संधी दिली त्या शब्दाचा आभार मानतो त्यांचे. आणि जेव्हा त्यांनी आवाज देतील तेव्हा तुमच्यासाठी मी अवेलेबल आहे. मराठीचे काही प्रश्न असतील तर राम सरांकडे पाठवा. तुमचे प्रश्न ज्या विषयावर असतील त्या विषयावर एखादा व्हिडिओ लेक्चर बनवा म्हटले तुम्ही 100% बनवून देईल सर. सर्वांनी मला ऐकलं त्याबद्दल धन्यवाद. आणि तुम्ही मला आज मीटिंगवर बोललो सर त्याबद्दल तुमचे आभार. सगळ्यांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. सीटीटी आणि टीईटी सारखीच आहे, त्याच्यामुळं कोणी वेगळा अभ्यास न करता एकाच अभ्यासावर वाचते त्याच्यावरच फोकस करा. अवांतर पुस्तक वापरू नका, एकच पुस्तक शेवटपर्यंत ठेवा. धन्यवाद. ओके चला सर आजच्यासाठी थांबूया. बाय बाय, टेक केअर, गुड नाईट असं म्हणण्यासाठी तुम्हाला सर्वांची माईक मी 1 मिनिटासाठी चालू करतो. बाय बाय, टेक केअर, गुड नाईट, बाय. गुड नाईट सर. एंड करूया मीटिंग. एंड मीटिंग फॉर ऑल.